हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. दादाजींचा श्वास अचानक वेगाने चालू लागला. पण पण शांतनू तर म्हणत होता की सगळं ठीक आहे, माही चांगली मुलगी आहे आणि तो तिच्यावर प्रेम करतो. नीमाने अगदी हाच क्षण साधला. ती हळूच येऊन दादाजींच्या जवळ बसली. ही माही तुमच्या लाडक्या शांतनूला फसवत आहे. तिने त्याला आपल्या जाळ्यात अडकवलंय, त्याच्याशी लग्न केलं आणि आता जेव्हा तिला जयस्वाल कुटुंबाची सून होण्याचा मान मिळाला आहे, तेव्हा ती पुन्हा आपल्या जुन्या नात्यांशी संबंध जोडत आहे. तुम्हाला माहिती आहे ना, शांतनू कसा आहे? कदाचित तो सगळी मालमत्ता माहीच्या नावावर करून टाकेल. काय? दादाजींचा चेहरा संतापाने लाल झाला. शांतनू? सगळी प्रॉपर्टी तिच्या नावावर? हे मी कधीच होऊ देणार नाही. ती फक्त आपल्या कुटुंबाचं नाव आणि संपत्ती मिळवण्यासाठी आली होती का? आपल्या शांतनूला धोका? हो दादाजी, नीमा विषारी आवाजात म्हणाली. संपूर्ण धोका. बघा ना या फोटोमध्ये, दुसऱ्या पुरुषासोबत ती किती आनंदात आहे, शांतनूच्या पाठीमागे. आणि आपला भोळा शांतनू तिच्या प्रेमात आंधळा होऊन तिच्यासाठी सगळं काही लुटायला तयार आहे. नाही, हे नाही. दादाजींनी अचानक आपली छाती पकडली आणि एक तीव्र असह्य वेदना त्यांच्या छातीत घुसली. जणू कोणी गरम लोखंडी सळई खुपसली होती. त्यांचा चेहरा कठोर झाला. श्वास घ्यायलाही त्यांना प्रचंड त्रास होऊ लागला. अंगावर घाम फुटला. ते सोफ्यावर वाकून बसले, हात घट्ट छातीवर धरून. खूप दुखतंय. नीमा, दादाजी, दादाजी, अरे देवा. नीमा घाबरल्यासारखी ओरडली आणि तिने लगेच फोन काढला. ॲम्ब्युलन्स लवकर पाठवा. जयस्वाल मेन्शन. दादाजींना हार्ट अटॅक आला आहे. काही मिनिटातच सायरनचा आवाज करत ॲम्ब्युलन्स आली. नीमाने जोरजोरात नोकरांना हाक मारली. सगळ्यांनी मिळून काळजीपूर्वक दादाजींना स्ट्रेचरवर झोपवलं. दादाजी बेशुद्ध पडण्याच्या अवस्थेत होते. ते फक्त धापा टाकत होते. त्यांच्या डोळ्यात भीती होती. नीमा लगेच त्यांच्यासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसली. लवकर चला, सिटी हॉस्पिटल, तिने ड्रायव्हरला आदेश दिला. संपूर्ण रस्ताभर ती दादाजींचा हात पकडून बसली होती आणि त्यांना वारंवार हलवत होती आणि म्हणत होती, दादाजी जागे व्हा, तुम्ही ठीक व्हाल. आम्हाला तुमची गरज आहे. शांतनूला त्या धोकेबाज मुलीपासून वाचवायचं आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच दादाजींना ताबडतोब एमर्जन्सीमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर आणि नर्सेस त्यांच्या भोवती गोळा झाले. नीमा बाहेर वेटिंग एरियात उभी होती. तिचं हृदय जोरात धडधडत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर चिंतेचा जाड मुखवटा होता. इतक्यात जिया धावत तिथे आली. तिचा चेहरा भीतीने फिकट पडला होता. नीमा आंटी, काय झालं? दादाजी कसे आहेत? जिया धापा टाकत म्हणाली. मी ॲम्ब्युलन्सचा सायरन ऐकला आणि मग घरातून फोन आला की दादाजींना हार्ट अटॅक आला आहे. देवा, अचानक असं कसं झालं? नीमाने जियाकडे एक तीक्ष्ण नजर टाकली. तिने जियाला बाजूला नेलं आणि हळू आवाजात पण कठोर स्वरात म्हणाली, कसं झालं त्या माहीच्या कृत्यांमुळे? जिया चकित झाली. माही म्हणजे काय? तिने काय केलं? नीमाने बॅगमधून एक पाकिट काढलं आणि जियाला तेच फोटो दाखवले जे तिने दादाजींना दाखवले होते. बघ, शांतनूची बायको रॉनीस सोबत खुलेआम फिरत आहे, मज्जा करत आहे. दादाजींनी हे फोटो पाहिले आणि त्यांना कळलं की माही कशी स्त्री आहे. शांतनूला फसवून प्रॉपर्टी हडपण्याचा तिचा डाव आहे. हा धक्का सहन न झाल्यामुळेच दादाजींना हार्ट अटॅक आला. जिया फोटो पाहून स्तब्ध झाली.
पण याचा अर्थ असा असू शकत नाही. नीमा आंटी, हे फोटो तुम्हाला कुठून मिळाले? मात्र तिच्या चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा उमटली. तिला आता स्वतःचा मार्ग स्पष्ट दिसू लागला होता. जियाचं डोकं गरगरत होतं. पण दादाजी, ते ठीक होतील ना? डॉक्टर काय म्हणत आहेत? नीमाने खोल श्वास घेतला. डॉक्टर अजून तपास करत आहेत. त्यांची अवस्था खूप गंभीर आहे. मग ती जियाच्या अजून जवळ आली. तिचा हात घट्ट पकडला आणि आणखी धोकादायक आवाजात म्हणाली, पण ऐक जिया, जर दादाजींना काही झालं, जर ते वाचले नाहीत, तर समज सगळं संपलं. शांतनू आधीच त्या जादूगारणीच्या पूर्ण ताब्यात आहे. दादाजी गेल्यावर तो तिचा आणखी गुलाम बनेल. माही त्याच्यावर पूर्णपणे हावी होईल. जयस्वाल कुटुंबाची सगळी संपत्ती, सन्मान सगळं तिच्या नावावर होईल आणि ती आपल्याला घराबाहेर काढेल आणि शांतनू तुझ्याशी लग्नही करणार नाही. जियाचा श्वास जणू थांबला. नाही, असं होऊ शकत नाही. होऊ शकतं. नीमाने तिचा हात घट्ट पकडला, दाबला. म्हणूनच दादाजी वाचले पाहिजेत आणि ते वाचले तरीही आता माहीला या घरात, या कुटुंबात जागा देता कामा नये. हे फोटोज तिची खरी ओळख दाखवत आहेत. हा आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे जिया. दादाजींचा राग, त्यांची आजारपण सगळं आपल्या बाजूने आहे. जिया घाबरली. तुम्हाला काय म्हणायचं आहे? नीमाच्या डोळ्यात थंड क्रूर चमक आली. तिच्या ओठांवर एक भयानक स्मित आलं. मला म्हणायचं आहे की आता माही आपल्या मार्गातून हटणार आहे जिया, कायमची. यावेळी तिला वाचवायला कोणीही येणार नाही. पण कसं? जियाने थरथरत्या आवाजात विचारलं. नीमा म्हणाली, शांतनूही हे फोटो पाहिल्यावर प्रश्न विचारेल आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे दादाजी जर वाचले तरी ते स्वतःच माहीला घरातून हाकलून देतील. मी सगळं पाहून घेईन. मी अशी चाल खेळली आहे की ती आतपर्यंत हादरून जाईल. तिच्या निरागसपणाचा मुखवटा आता उतरला आहे. आता ती स्वतःहून मागे हटेल. नाहीतर आपण तिला अशा ठिकाणी ढकलू की तिला स्वतःच निघून जाऊ लागेल. जिया डोकं धरून बाकावर बसली. पण जर दादाजींना काही झालं तर? तूच म्हणाली होतीस ना, शांतनू पूर्णपणे माहीच्या ताब्यात जाईल. नीमा कठोर आवाजात म्हणाली, आता मी तसं होऊ देणार नाही, समजलं? ते दोघे अजून बोलतच होत्या. तेवढ्यात त्यांनी पाहिलं की समोरून शांतनू आणि माही कॉरिडॉरमधून चालत त्यांच्या दिशेने येत होते. रुग्णालयाच्या कॉरिडॉरमधील थंड हवेत तणाव स्पष्ट जाणवत होता. नीमा आणि जियाची गुप्त चर्चा अचानक थांबली, कारण त्यांची नजर समोरून येणाऱ्या माही आणि शांतनूवर पडली. नीमाची नजर लगेच माहीवर खिळली. तिच्या चेहऱ्यावर असलेला काळजीचा मुखवटा त्या क्षणात नाहीसा झाला आणि त्याऐवजी थंड धारदार राग दिसू लागला. जिया घाबरून थोडी मागे सरकली, पण तिची नजर मात्र शांतनूकडेच होती. शांतनू थेट नीमाजवळ आला. त्याचा श्वास जोरात चालू लागला होता. नीमा आंटी, दादाजी कसे आहेत? अचानक काय झालं? डॉक्टर काय म्हणत आहेत? त्याच्या आवाजातली घबराहट स्पष्ट जाणवत होती. नीमाने शांतनूकडून नजर हटवून थेट माहीकडे रोखली. माही शांतनूच्या मागे उभी होती.
रागाने ती म्हणाली, शांतनू, तू हिला इथे का घेऊन आलास? इथे त्या व्यक्तीला पाहायला जिने दादाजींना या अवस्थेत पोहोचवलं आहे. शांतनू आश्चर्याने म्हणाला, तुम्ही काय बोलत आहात? जरा विचार करून बोला. नीमाचा आरोप ऐकून माही पुढे आली. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ती थरथरत म्हणाली, नीमा आंटी, मला माहिती आहे तुम्ही रागात आहात, पण शांतनूला खोटं सांगू नका. दादाजींची तब्येत माझ्यामुळेच बिघडली आहे. नीमाने तिचं वाक्य मध्येच तोडत आवाज चढवला, हो, अगदी बरोबर. हे सगळं तुझ्यामुळेच झालं आहे, समजलं? ती मुद्दाम मोठ्या आवाजात बोलत होती, जेणेकरून पूर्ण कॉरिडॉरला ऐकू जावं. माहीने हात जोडले आणि विनवणी करत म्हणाली, प्लीज, आता या गोष्टी बोलण्याची वेळ नाही. आधी दादाजी कसे आहेत ते सांगा. ते बरे होऊ देत. नीमा कटाक्ष टाकत उपहासाने हसली. वेळ नाही? तुला असं बोलताना लाज वाटत नाही का? जा, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. माही, दादाजींनी तुझा चेहरा पाहिला तर? तिने हाताने इशारा केला, जणू तिला हकलून लावणार होती. आत्तापर्यंत गोंधळून शांत उभा असलेला शांतनू पुढे आला. तो नीमा आणि माहीच्या मध्ये उभा राहिला. नीमाजी, बस करा. हे रुग्णालय आहे. इथे ओरडू नका. माही माझ्यासोबत आली आहे आणि ती इथेच राहील. आत्ता महत्त्वाचं म्हणजे दादाजी कसे आहेत ते समजून घेणं. नीमाने शांतनूकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अचानक एक चमक दिसली. तीच चमक जी काही वेळापूर्वी जियाशी बोलताना होती. ती म्हणाली, शांतनू बेटा, तुला माहिती आहे का माही तुझ्या पाठीमागे काय करत आहे? शांतनू चकित होऊन म्हणाला, काय करत आहे? आणि त्यावेळी हे म्हणताच नीमाने पटकन आपला पर्स उघडला. त्यातून तेच फोटो काढले जे तिने दादाजींना दाखवले होते. तिने ते हवेत हलवत शांतनूकडे दिले. हे बघ, तुझ्या बायकोची खरी ओळख. पहा, जिच्यावर तुला इतका विश्वास आहे ती तुझ्या पाठीमागे काय करत आहे ते पहा. शांतनूने आधी अविश्वासाने त्या फोटोंकडे पाहिलं आणि त्यानंतर पहिला फोटो, बेकरीमध्ये माही आणि रोनित हसत उभे. दुसरा फोटो, गॅलरीत दोघे बोलत होते. तिसरा फोटो, पार्कमध्ये एकमेकांच्या जवळ चालत होते. प्रत्येक फोटो पाहताना त्याच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत गेला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, भुवया ताणल्या गेल्या, चेहऱ्याचा रंग फिकट पडला. तो काही क्षण तसाच स्तब्ध उभा राहिला, जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तो कसा बसा बोलला, हे काय आहे? त्याचा आवाज बसलेला आणि कर्कश झाला होता. शांतनूच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून माही घाबरली. तिने घाईने त्याचा हात पकडला. शांतनू, हे सगळं खोटं आहे. मी तुला सगळं सांगू शकते. रोनित, तो मला फक्त अचानक भेटला होता. आधी बेकरीमध्ये, मग गॅलरीत योगायोगाने आणि पार्कमध्येही तो. तिचा आवाज थरथरू लागला. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. प्लीज, माझं ऐका ना. हा काही प्लॅन नव्हता. शांतनूने रागाने माहीचा हात झटकून टाकला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. तो संतापलेल्या आवाजात म्हणाला,
तू इथून आत्ताच्या आत्ता निघून जा. माही थरथर कापली. शांतनू प्लीज, फक्त 1 मिनिट. मी सगळं समजावून सांगू शकते. माझं ऐका. हे सगळं फक्त योगायोग होता. मी तुम्हाला सगळं सांगू शकते. जा, मी म्हणालो ना. शांतनू जोरात ओरडला. त्याचा आवाज कॉरिडॉरमध्ये घुमला. आजूबाजूचे काही लोक त्यांच्या दिशेने पाहू लागले. माही त्याचा आवाज ऐकून घाबरली. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. तिने आजूबाजूला एकदा पाहिलं आणि हळूच म्हणाली, ठीक आहे. ती लगेच ज्या कॉरिडॉरमधून आली होती तिकडे धावत निघाली. तिचे पाय डगमगत होते, पण ती थांबली नाही. शांतनूने ओरडून सांगितलेलं जा, हे शब्द तिच्या कानात पुन्हा पुन्हा घुमत होते. शांतनूने एक खोल श्वास घेतला आणि जवळच्या बाकावर बसून डोळे मिटले. त्याच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. सगळ्यांसमोर त्याने माहीशी मोठ्या आवाजात बोललं होतं याची त्याला जाणीव होती. दरम्यान नीमा आणि जिया यांनी जे काही दृश्य पाहिलं होतं त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची आणि विजयाची स्मितरेषा उमटली. नीमाच्या ओठांवर एक कुटील हास्य होतं. तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं की तिला हे सगळं करून किती आनंद झाला असेल. जिया मनात विचार करत होती, यावेळी केलेला वार तर अगदी बरोबर लागला आहे. नीमाने जियाकडे वळून अगदी हळू आवाजात तिच्या कानात म्हटलं, पाहिलंस ना, मी सांगितलं होतं ना, आता शांतनू स्वतःच तिला सोडून देईल. ही तर फक्त सुरुवात आहे. तू तर शांतनूला चांगलंच ओळखतेस. जियाने थोडं संकोचून विचारलं, पण तो खरंच? त्यावेळी तो हो, नीमा ठामपणे म्हणाली. आणि आता तुझी पाळी आहे. शांतनूचं मन जिंकण्याची हीच योग्य वेळ आहे. जियाने उत्सुकतेने विचारलं, काय करायचं? नीमाच्या डोळ्यात एक चलाक चमक आली. त्या रोनीशी संपर्क साध, त्याला भेट. जिया आश्चर्यचकित झाली. रोनीत माहीच्या बॉसला का? नीमा म्हणाली, त्याला भेट आणि आज जे घडलं त्याबद्दल त्याच्याशी बोल. जिया हसत म्हणाली, ठीक आहे नीमा आंटी, मी लवकरच रोनीतला भेटते. नीमा हसत म्हणाली, आता तो दिवस दूर नाही जेव्हा माही शांतनूच्या आयुष्यातून पूर्णपणे बाहेर जाईल आणि तू त्याच्या आयुष्यात येशील. जिया म्हणाली, पण रोनीत काय करेल? नीमा शांतपणे समजावू लागली, या फोटोंना अजून मजबूत बनवण्यासाठी आता या फोटोंमध्ये फक्त साध्या भेटी दिसत आहेत. पण आपल्याला असं काहीतरी हवंय की रोनीत स्वतः काही असं बोलेल ज्यामुळे शांतनूला खात्री पटेल की माही आणि रोनीत यांच्यामध्ये खरंच काहीतरी आहे, किंवा किमान रोनीची नियत तरी साफ नाही. ती पुढे म्हणाली, शांतनूच्या मनात पेटलेल्या आगीत आपल्याला अजून तेल टाकायचं आहे. आणि रोनीत, तो तर आधीपासूनच तयार असेल. सुंदर स्त्रियांच्या मागे धावणारे लोक संधी कधीच सोडत नाहीत. जिया हसत म्हणाली, आता तर असंच होणार. जिया आणि नीमा त्यांच्या प्लॅनमध्ये यशस्वी झाल्या होत्या. दरम्यान शांतनू ICU मध्ये पोहोचला आणि दादाजींच्या जवळ जाऊन बसला. त्यांना त्या अवस्थेत पाहून तो खूप दुःखी झाला.
त्याच्या हातात अजूनही तो फोटो होता, ज्यात माही आणि रोनित एकत्र बसलेले होते दिसत होते. त्या फोटोवर नजर टाकत त्याने खोल श्वास घेतला. त्याला मनापासून माहिती होतं की माही त्याला कधीच धोका देऊ शकत नाही. पण त्या फोटोमधील दृश्य त्याच्या मनाला खूप वेदना देत होतं. शांतनू हळू आवाजात म्हणाला, मला माहीत आहे दादाजींची तब्येत या फोटोंमुळेच बिघडली आहे. तो दादाजींकडे पाहत त्यांचा हात आपल्या हातात घेत म्हणाला, प्लीज उठा ना दादाजी. तुम्हाला काही झालं तर मी काय करेन? मी त्या निमाला एकट्याने सांभाळू शकणार नाही. आणि माहिका, ती निरपराध आहे. मला माहीत आहे की ती माझ्यावर खूप प्रेम करते. तो पुढे म्हणाला, मला खात्री आहे की हे सगळं निमाचं कारस्थान आहे. तिनेच तुम्हाला हे फोटो दाखवले असतील. पण माहिकाने माझे 2 वेळा प्राण वाचवले आहेत. एकदा तर माझ्यासाठी तिने स्वतःचं बाळही गमावले. त्याचा आवाज भरून आला. जर तिला माझ्यावर प्रेम नसतं तर माझे प्राण वाचवण्यासाठी ती माझ्यासमोर का उभी राहिली असती? तुम्ही एकदा शुद्धीवर या दादाजी, मग मी तुम्हाला सगळं नीट सांगेन, समजावून सांगेन. माही घरी पोहोचताच तिने स्वतःला आपल्या खोलीत बंद करून घेतलं. तिच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. ती तिथेच जमिनीवर बसली. शांतनूचा रागाने भरलेला आवाज अजूनही तिच्या कानात घुमत होता. माही मनात म्हणाली, तुम्ही असं का केलं शांतनू? तिच्या प्रेमावर संशय घेतल्यामुळे ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती. इतक्यात तिच्या फोनची रिंग वाजली. माहीने डोळे पुसले आणि फोन उचलला. फोन अंतराचा होता. माही म्हणाली, हॅलो अंतरा? त्यावेळी अंतरा म्हणाली, माही, मला आता शहराबाहेर जावं लागणार आहे, फॅशन हाऊसमध्ये. काही प्रॉब्लेम झाला आहे. आणि त्यावेळी हे ऐकून माही घाबरली. माही म्हणाली, काय झालं अंतरा? आणि त्यावेळी अंतराने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, ते सगळं मी सांभाळेन, तू फक्त इथलं काम बघ. तू सांभाळू शकशील ना? माहीने तिला लगेच धीर दिला. माही म्हणाली, हो अंतरा, तू काळजी करू नकोस. मी इथलं सगळं पाहून घेईन. तू शांतपणे जा. अंतरा म्हणाली, थँक्स माही. मला माहिती होतं की या सगळ्यात मी फक्त तुझ्यावरच विश्वास ठेवू शकते. माही काहीतरी बोलणार इतक्यात अंतराने फोन कट केला. माही हलक्या आवाजात पुटपुटली, बहुतेक अंतराला अजून दादाजींबद्दल कळलं नाही, पण ठीक आहे. ती आधीच खूप टेन्शनमध्ये दिसत होती. आणि हॉस्पिटलमध्ये शांतनू अजूनही ICU बाहेर बसला होता. तेवढ्यात नीमा आत आली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली, नीमा म्हणाली, शांतनू, माही सोबतच्या तुझ्या नात्याबद्दल तुला पुन्हा एकदा विचार करायला हवा. हे ऐकून शांतनू तिच्याकडे पाहू लागला. नीमा म्हणाली, मी खरं बोलते. ती तुझ्याशी प्रामाणिक नाही. ती पूर्ण प्लॅन करून तुझ्या आयुष्यात आली आहे. त्या रोहिणीसोबत मिळून तिने तुला जाळ्यात अडकवलं आहे. ती तुला पूर्णपणे बर्बाद करण्याआधीच तू तिला सोडून दे. हे ऐकून शांतनूने दात घट्ट आवळले. त्याला चांगलं समजलं होतं की दादाजीच्या या अवस्थेसाठी नीमाच जबाबदार होती. नीमा म्हणाली, मला तर असंही वाटतं की तिचं जे मिसकॅरेज झालं होतं त्यातलं बाळ तुझं नव्हतंच. ही गोष्ट ऐकताच शांतनूचा संयम संपला. तो उठून तिच्यासमोर गेला आणि रागाने पण हळू आवाजात म्हणाला, शांतनू म्हणाला, नीमाजी, मी शांत आहे. याचा अर्थ असा नाही
की तुम्ही काहीही बोलत राहाल. मी कोणालाही माहीविरुद्ध एक शब्द बोलू देणार नाही. कुणालाही तिच्या सन्मानाशी असं खेळण्याचा अधिकार नाही. तुम्हालाही नाही. नीमा हे ऐकून थोडी चकित झाली. ती मनात विचार करू लागली, या फोटोंचाही याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. आणि त्यानंतर नीमा म्हणाली, तुला दिसत नाही का की ती तुला फसवत आहे? शांतनूचा राग आता उफाळून आला. शांतनू म्हणाला, खबरदार, माही विरुद्ध अजून एक शब्द जरी बोललात तर मी तुम्हाला इथून बाहेर फेकून देईन. नीमा म्हणाली, पण शांतनू? शांतनू म्हणाला, मी माहीला तुमच्यापेक्षा खूप चांगलं ओळखतो. ती माझ्यासाठी दोनदा स्वतःचा जीव धोक्यात घालून उभी राहिली आहे. ती मला कधीच फसवू शकत नाही. आणि मला हेही माहिती आहे की तुम्ही आम्हा दोघांना वेगळं करण्याचा खूप प्रयत्न करत आहात. तो पुढे म्हणाला. शांतनू म्हणाला, माही रोनितला खूप आधीपासून ओळखते. त्यामुळे त्या फोटोंचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. नीट ऐका, माही माझी पत्नी आहे आणि मी तिला कधीच सोडणार नाही. नीमा रागाने म्हणाली. नीमा म्हणाली, ठीक आहे, पण दादाजी तिला धोकेबाज समजतात. त्यांना तू हे सगळं कसं समजवणार? शांतनू म्हणाला, त्याची काहीच काळजी करू नका तुम्ही. ते शुद्धीवर आले की मी त्यांना सगळं सांगून दे. आणि त्यावेळी नीमा भुवया उंचावल्या आणि मोबाईल त्याच्या समोर धरत म्हणाली. नीमा म्हणाली, मग हे कसं समजावशील? शांतनूने मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहिला आणि त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. तोच व्हिडिओ होता ज्यात तो गंभीर शर्माला मारताना दिसत होता. शांतनू म्हणाला, हा व्हिडिओ तुमच्याकडे कुठून आला? त्यावेळी नीमा हलकेच हसली आणि नीमा म्हणाली, आपल्याला एकमेकांची अजिबात आवड नाही, पण मी फक्त त्या क्षणाची वाट पाहत होते जेव्हा तुझ्या डोळ्यात मला हा भीतीचा भाव दिसेल. आणि खरंच सांगू, तुझ्या चेहऱ्यावरची ही भीती पाहून मला खूप आनंद होतोय. शांतनू म्हणाला, म्हणजे तुम्ही माझा पाठलाग करत होतात? त्यावेळी नीमा त्याच्या भोवती हळूच एक फेरी मारत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. नीमा म्हणाली, हो, आणि त्याचाही परिणामही पाहिलास ना? आता जर हा व्हिडिओ तुझ्या प्रिय दादाजींनी पाहिला तर काय होईल? त्यांना पुन्हा हार्ट अटॅक येईल आणि मग ते थेट वर. हे बोलून ती मोठ्याने हसू लागली. शांतनूने दात आवळत तिच्याकडे पाहिलं. म्हणजे तुम्ही मला या व्हिडिओने ब्लॅकमेल करणार आहात का? त्याने नीमाच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि रागाच्या भरात जमिनीवर आपटून तोडून टाकला. नीमाला क्षणभर प्रचंड राग आला, पण ती लगेचच हलकसं हसली. तुला काय वाटतं, माझा फोन तोडल्याने सगळं संपलं? खरंच तू इतका मूर्ख आहेस का? तो व्हिडिओ तर फक्त एक कॉपी होती. माझ्याकडे त्याचे अनेक बॅकअप्स आहेत आणि खरा व्हिडिओ तर तुझ्या हातालाही लागणार नाही. जेव्हा दादाजींना कळेल की तू खून केला आहेस तेव्हा त्यांच्यावर काय बितेल याचा विचार केलास का? आणि माही, तिचं काय? ती तर तुझा तिरस्कार करायला लागेल. हे ऐकून शांतनूचा राग आणखी भडकला. नीमा पुढे म्हणाली, आणि जर मी हा व्हिडिओ पोलिसांकडे दिला तर तू सरळ जेलमध्ये जाशील. शांतनूने स्वतःचा राग आवरत विचारलं, तुम्हाला नक्की काय हवं आहे? नीमाने त्याच्यासमोर आपली अट ठेवली, माहीला तलाक दे आणि मग जियाशी लग्न कर. हे ऐकता शांतनू स्तब्ध झाला. तो संतापून ओरडला, काय? जियाशी लग्न? मला ती अजिबात आवडत नाही. तिच्याशी लग्न करण्याचा तर प्रश्नच येत नाही. जर हे लग्न झालं तर सगळं संपून जाईल. तुम्ही असं का करत आहात? तुम्हाला जिया आवडते तर तिच्यासाठी असा मुलगा शोधा जो तिला खरंच प्रेम करेल.
प्रेमाशिवायच्या लग्नात तिला काहीही मिळणार नाही. पण नीमासाठी प्रेम ही काही महत्त्वाची गोष्ट नव्हती. तिने भुवया उंचावत शांतपणे उत्तर दिलं, तू तिच्यावर प्रेम करतोस की नाही याने मला काही फरक पडत नाही, पण ती तुझ्यावर खूप प्रेम करते आणि तुझ्याशी लग्न करू इच्छिते. तिची ही इच्छा मला पूर्ण करायची आहे. लग्न झाल्यावर हळूहळू तुम्ही दोघेही एकमेकांना आवडायला लागाल. शांतनू ठामपणे म्हणाला, हे कधीच होऊ शकत नाही. माझ्या मनात फक्त माहीसाठीच जागा आहे, दुसऱ्या कोणासाठीही नाही. नीमाने एक खोल श्वास घेतला आणि म्हणाली, ठीक आहे, मग मी हा व्हिडिओ पोलिसांकडे देऊन टाकते. हे म्हणताच तिने फोन कानाला लावला. शांतनू घाबरून ओरडला, थांबा. नीमा थांबली. शांतनू काही क्षण विचार करून म्हणाला, मी माहीला डिवोर्स देईन, पण जियाशी लग्न करण्यासाठी मला थोडा वेळ हवा. नीमा म्हणाली, ठीक आहे, मला त्यात काही हरकत नाही, पण जास्त हुशारी दाखवायचा प्रयत्न केलास तर सगळं संपवायला मला वेळ लागणार नाही. इतकं बोलून नीमा ICUमधून बाहेर निघून गेली. शांतनूने आपल्या हातांच्या मुठी घट्ट आवळल्या. त्याला आज स्वतःला पूर्णपणे जाळात अडकल्यासारखं वाटत होतं. काही वेळानंतर शांतनू त्याच हॉस्पिटलमध्ये आपल्या मित्र आणि डॉक्टर अनुभवच्या केबिनमध्ये बसला होता. अनुभव केबिनमध्ये आला आणि शांतनूला तिथे पाहून चकित झाला. तू इथे कधी आलास? त्याने विचारलं. शांतनू म्हणाला, जास्त वेळ झाला नाही. अनुभवने त्याचा थकलेला चेहरा पाहून म्हटलं, तू थोड्या वेळासाठी घरी जाऊन विश्रांती का घेत नाहीस? आणि त्यावेळी शांतनूने त्या प्रश्नाचं उत्तर न देता उलट विचारलं, आता तर 24 तासांपेक्षा जास्त वेळ झाला आहे, तरीही दादाजींना अजून शुद्ध का आली नाही? इथे इतके मोठे डॉक्टर आहेत, मग काय करत आहेत? अनुभव शांतपणे म्हणाला, दादाजींचं वय खूप झालं आहे. त्यांनी हार्ट अटॅक सहन केला आहे आणि त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहोत. शांतनू. खरं तर शांतनूला माहीसमोर जायचंच नव्हतं, त्यामुळे तो मुद्दाम घरी जाणं टाळत होता. अनुभव पुन्हा म्हणाला, आम्ही सगळेच त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आम्हालाही ते बरे व्हावेत असंच वाटतं, पण आता आपल्याकडेच वाट पाहण्यापेक्षा दुसरा पर्याय नाही. शांतनूने मान हलवली, एक खोल श्वास घेतला आणि तिथून निघून गेला. आणि अपार्टमेंटमध्ये माही शांतनूच्या परत येण्याची वाट पाहत होती. संपूर्ण दिवस झाला होता, पण शांतनूने ना तिला फोन केला होता ना मेसेज. शेवटी माहीनेच त्याला फोन करण्याचा विचार केला. तिने शांतनूचा नंबर डायल केला. हॅलो शांतनू, माहीने विचारलं. दादाजी आता कसे आहेत? काही सुधारणा झाली आहे का? शांतनूने उत्तर दिलं, सध्या तरी नाही, पण तुला काळजी करण्याची गरज नाही. माही म्हणाली, तुम्ही फक्त स्वतःची काळजी घ्या आणि अशा परिस्थितीत मजबूत राहा. शांतनू म्हणाला, मी मजबूतच आहे. मला कुणाचीही काळजीची गरज नाही, विशेषतः तुझी तर अजिबात नाही. हे ऐकताच माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? मी तुमची पत्नी आहे. तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे. माहीचा रडण्याचा आवाज ऐकून शांतनूचं मन तुटत होतं, पण तरीही तो कोणत्याही परिस्थितीत आपले अश्रू बाहेर येऊ देऊ इच्छित नव्हता. त्याने धीर करून म्हणाला, मला तुझी गरज नाही माही. इतकं बोलून त्याने फोन कट केला. तो मनातच म्हणाला, मला माफ कर माहिका, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. आत्ता तरी मी तुला या सगळ्या गोष्टींमध्ये अडकवू इच्छित नाही. मला फक्त थोडा वेळ दे. मला नको आहे की तू नीमा आणि जियाच्या कारस्थानांची शिकार बनावी, म्हणूनच मला असं करावं लागत आहे.
इकडे माहीच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. ती रडतच म्हणाली, तुम्ही माझ्यावर विश्वास का ठेवत नाही शांतनू? मी खरंच तुम्हाला कधीही धोका दिला नाही. मी असं करण्याचा विचारही करू शकत नाही. त्याच संध्याकाळी जिया आणि रोनित एका रेस्टॉरंटमध्ये बसले होते. रोनितने जियाला विचारलं, तू मला भेटायला का बोलावलं होतंस? जिया हसत म्हणाली, आता आपण दोघे मित्र आहोत ना? रोनित थोडा गंभीर होत म्हणाला, थेट मुद्द्यावर ये. जियाने त्याच्या समोर काही फोटो ठेवले. रोनितने ते फोटो हातात घेतले आणि आश्चर्याने पाहू लागला. जिया आनंदाने म्हणाली, या फोटोंमुळे शांतनू आणि माही यांच्यात खूप अंतर निर्माण झालं आहे. शांतनू माहीवर खूप रागावला आहे. त्याच्या दादाजींना हार्ट अटॅकही आला आहे. रोनितला जियाचं बोल समजून घ्यायला थोडा वेळ लागला. जिया पुढे म्हणाली, आता तू माहीच्या जवळ जाऊ शकतोस. ती आता पूर्णपणे एकटी आहे आणि शांतनू तर लवकरच तिला घटस्फोट देणार आहे. हे ऐकताच रोनितच्या डोळ्यात आशेची चमक आली. तो म्हणाला, थँक्स जिया. जिया म्हणाली, मला धन्यवाद नंतर दे. त्याआधी काहीतरी कर. शांतनू आणि माही यांच्यातील अंतर कमी होण्याआधीच काहीतरी कर. त्यांच्यातील दरी अजून वाढली पाहिजे. रोनित म्हणाला, मला समजलं. मला काय करायचं आहे. पण तूही स्वतःकडे लक्ष दे. शांतनूचं मन जिंकणं सोपं नाही. असं म्हणत रोनित रेस्टॉरंटमधून बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी माही दिवसभर कामात गुंतलेली होती. संध्याकाळी ऑफिसमधून बाहेर पडल्यावर तिने तिची मैत्रीण रुपलला फोन केला. रुपल म्हणाली, हॅलो माही, तू कशी आहेस? माहीने खोल श्वास घेतला आणि म्हणाली, मी काही दिवस तुझ्याकडे राहायला येऊ शकते का? रुपल लगेच म्हणाली, अगं का नाही, हेही तुझंच घर आहे. तुला जितके दिवस राहायचं असेल तितके राहू शकतेस. पण तू रडते आहेस का? तुझं आणि शांतनूचं भांडण झाले का? माहीने स्वतःला सावरत उत्तर दिलं, दादाजींना हार्ट अटॅक आला आहे. तिला रुपलला सगळं सांगायचं होतं, पण ती थांबली. रुपल म्हणाली, ओ सॉरी, तू काळजी करू नकोस, ते लवकर बरे होतील. तू इथे ये. माहीने फोन बंद केला आणि पर्समध्ये ठेवला. ती टॅक्सी शोधू लागली. इतक्यात एक कार तिच्या समोर येऊन थांबली. ती रोनितची कार होती. रोनित म्हणाला, बस, मी तुला घरी सोडतो. माही एक क्षणभर थांबली. ती थोडी साशंक झाली, पण मग तिने कारचं दार उघडलं आणि आत बसली. ती म्हणाली, थँक्यू सर. दुसरीकडे शांतनू 2 दिवसांपासून घरी येणं टाळत होता. त्या दिवशी तो माहीच्या ऑफिसमध्ये आला आणि गाडी पार्क करू लागला. तो माहीला पाहण्यासाठीच तिथे आला होता. तेवढ्यात रोनितची कार तिथे आली. शांतनूने समोर माहीला रोनितच्या कारमध्ये बसताना पाहिलं. हे दृश्य पाहून तो संतापाने पेटून उठला. आता शांतनूचा संशय आणखी वाढणार का? शांतनू गेल्या 2 दिवसांपासून मुद्दाम घरी येणं टाळत होता. पण त्या दिवशी तो माहीच्या ऑफिस बाहेर आला आणि कार पार्क करू लागला. तो फक्त माहीला एकदा पाहायला आला होता. तेवढ्यात रोनितची कार तिथे येऊन थांबली. माही रोनितच्या कारमध्ये बसताना पाहताच शांतनू संतापाने पेटून उठला. त्याने रागाने आपल्या मुठी घट्ट आवळल्या. पण पुढच्या क्षणी तो थोडा शांत झाला आणि मनात म्हणाला, मी माहीवर कसा काय संशय घेऊ शकतो? रोनितशी तिचं नातं फक्त व्यावसायिक आहे. दरम्यान कारच्या आत माहीने रोनितचे आभार मानले. ती म्हणाली, तसं बघायला गेलं तर त्या दिवशीच्या गोष्टीसाठी तुम्ही माझ्यावर रागवलेले नाही ना? मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. रोनित शांतपणे म्हणाला, असं काही नाही. मला तुझी अडचण समजते. तुला खरंच असं वाटते का की मी तुझ्यावर रागवलो आहे? माहीला काय उत्तर द्यावं ते कळेना. रोनित पुढे म्हणाला, हो, थोडासा नाराज झालो होतो, पण आता सगळं ठीक आहे. त्या दिवशी शांतनूला तुझी गरज होती, हे मला समजतं.
कधी वेळ मिळाला तर तू मला ते शहर दाखवू शकतेस. अजून खूप वेळ आहे. माही हलकसं हसत म्हणाली. नक्की, पण आत्ता मला माझ्या मैत्रीण रुपलच्या घरी जायचं आहे. रोनित म्हणाला. ठीक आहे, मी तुला तिथे सोडतो. माही त्याच्या सोबत असल्यामुळे रोनित मनातून खूप उत्साही झाला होता. पण त्याने ती भावना मनातच दाबून ठेवली आणि कार पुढे चालवली. पण शांतनू त्यांच्या मागे गेला नाही. रुपलचं घर. काही वेळातच माही रुपलच्या घरी पोहोचली. रुपलने तिला पाहताच तिला मिठी मारली. त्या क्षणी माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रुपल घाबरून म्हणाली. माही, काय झालं? तू का रडतेस? माही हळूहळू सगळं सांगू लागली. नीमाने माझे आणि रोनिशचे फोटो दादाजींना दाखवले. त्यानंतर त्यांना हार्ट अटॅक आला. आता ती माझ्या आणि शांतनूच्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करते आहे. ती मला अविश्वासू पत्नी म्हणून दाखवू इच्छिते. हे ऐकून रुपल संतापली. ती म्हणाली, त्या बाईला नेमकं काय समस्या आहे? ती तुला आणि शांतनूला शांततेत जगू का देत नाही? माही दुःखी स्वरात म्हणाली. ती नेहमी माझ्या विरुद्ध कारस्थान रचत असते. मला तिची फारशी पर्वा नाही, पण तिच्यामुळे शांतनू माझ्यावर ओरडले आणि आता तेही माझ्यावर संशय घेत आहेत. रुपल आश्चर्याने म्हणाली. शांतनू तुझ्यावर संशय कसा घेऊ शकतो? तू 2दा त्याचा जीव वाचवला आहेस. हे खरंच हास्यास्पद आहे. अशा गोष्टीसाठी तू त्याला सहज माफ करू नकोस. मला वाटलं होतं की तो तुझ्यावर खरंच प्रेम करतो. पण हे कसलं प्रेम जे काही फोटोंवरून डगमगतं. तुला तुमच्या लग्नाबद्दल नीट विचार करायला हवा. खरं सांगायचं तर त्याचा स्वभाव खूप टॉक्सिक आहे. माही शांतपणे रुपलचं बोलणं ऐकत होती. तिने हलकेच मान डोलावली आणि म्हणाली, मला थोडा आराम करायचा आहे. माझं डोकं खूप दुखते. रुपल म्हणाली, तुझी खोली तयार आहे, जा. थोडा आराम कर. माही आत गेली आणि तिने दरवाजा आतून बंद केला. बेडवर पडताच तिच्या डोळ्यातून पुन्हा अश्रू वाहू लागले. ती मनातच म्हणाली, तुम्ही माझ्याशी असं का वागत आहात? माझ्याशी बोलत का नाही? रडता रडताच तिला कधी झोप लागली तिलाच कळलं नाही. दुसऱ्या दिवशी माही घरातून निघाली आणि थेट शांतनूच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली. ऑफिसला जाण्यापूर्वी तिला तिथून काही महत्त्वाची कागदपत्र घ्यायची होती. हॉलमध्ये शांतनू बसून कॉफी पित होता. माही तिथेच थांबली. ती हळू आवाजात म्हणाली, शांतनू, तुम्ही कधी आलात? शांतनूने कप बाजूला ठेवला आणि तिला तीक्ष्ण नजरेने पाहत म्हणाला, माही, तू काल रात्रभर कुठे होतीस? रोनेशसोबत? हे ऐकताच माहीच्या मनातली धडधड थोडी कमी झाली. ती लगेच म्हणाली, तुम्ही असं का बोलत आहात? मी त्याच्यासोबत का असणार? मी त्या रुपलच्या घरी होते. शांतनू म्हणाला, खरंच? पण मी स्वतः तुला रोनीच्या कारमध्ये बसताना पाहिलं आहे. माही घाबरून म्हणाली, काय? तुम्ही मला पाहिलं होतं? शांतनू हलकसं हसत म्हणाला. हे ऐकून आश्चर्य वाटलं ना? तू म्हणतेस की तुझा रोनीशी काही संबंध नाही, पण संधी मिळाली की तू त्याच्यासोबत दिसतेस. हे ऐकून माहीला राग आला. ती संतापून म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्याबद्दल असाच विचार करता? हो, मी त्याच्या कारमध्ये बसले होते, पण कोणाकडून लिफ्ट घेणं चुकीचं आहे का? तुम्ही माझ्यावर फसवणूक केल्याचा आरोप कसा काय करू शकता? शांतनूने तिच्याकडे अतिशय शांत नजरेने पाहत विचारलं, मी तुझ्यावर संशय का करू नये? तुला माहिती आहे ना, दादाजी अजूनही बेशुद्ध आहेत. डॉक्टरांना माहीत नाही ते कधी शुद्धीवर येतील. मी 2 रात्रींपासून झोपलेलो नाही. तुला अंदाज आहे का मी कोणत्या परिस्थितीतून जातोय? माहीच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. ती हळू आवाजात म्हणाली, मला हे सगळं माहीत आहे, पण तुम्हीच मला स्वतःपासून दूर ढकललं. तुम्हीच म्हणाला होता की तुम्हाला माझी गरज नाही.
शांतनूने तिरस्काराने विचारलं. म्हणूनच तू रोनितकडे गेलीस? माहीने लगेच नकार देत सांगितलं. नाही, तो फक्त एक योगायोग होता. मी टॅक्सीची वाट पाहत उभी होते तेव्हा रोनित सरांनी मला लिफ्ट ऑफर केली. त्यांना नकार कसा द्यावा हे मला समजत नाही. शांतनू म्हणाला. माहिती आहे का, तुझ्यावर ओरडणं मला अजिबात आवडलं नाही. मी विचार केला होता की आपण रात्री एकत्र डिनर करू, पण तू तर संपूर्ण रात्र परतच आली नाहीस. आता तूच सांग, मी याबद्दल काय विचार करावा? माही म्हणाली. मी खरं सांगते शांतनू, मी खूप उदास होते म्हणून मी रुपलकडे गेले होते. तुम्ही तिला फोन करून विचारू शकता. शांतनू हसत म्हणाला. ती तर तुझी मैत्रीण आहे, ती तुझ्याच बाजूने बोलेल आणि तू तिला जे सांगितलं असेल तेच म्हणेल, बरोबर ना? आणि त्यावेळी त्याच्या डोळ्यात संशय होता आणि शब्दात कडवटपणा. त्यांचं प्रत्येक वाक्य माहीच्या मनाला खोलवर जखम करत होतं. ती आता इतका अपमान सहन करू शकत नव्हती. तिला रुपलचे शब्द आठवू लागले. माहीने स्वतःला सावरत म्हटलं. ठीक आहे शांतनू, जर तुम्हाला माझ्यावर विश्वासच नसेल तर एकत्र राहण्यात काही अर्थ नाही. आपण वेगळं झालेलं बरं. आपण घटस्फोट द्यायला हवा. घटस्फोट हा शब्द शांतनूवर जणू हातोड्यासारखा कोसळला. जरी त्याने आधी निमाच्या सांगण्यावरून माहीला घटस्फोट देण्याचा विचार केला होता, तरीही त्याचं मन हलून गेलं. तो पुढे आला आणि त्याने माहीचा हात घट्ट पकडला. माहीच्या तोंडून हलकी सुस्कारा निघाली. शांतनू गुरगुरत म्हणाला. म्हणजे तुला माझ्याकडून घटस्फोट हवा आहे? तू माझ्यापासून वेगळी होण्याचा विचारही कसा करू शकतेस? त्याच्या घट्ट पकडीमुळे माहीच्या हातांना वेदना होऊ लागल्या. ती वेदनेने म्हणाली. शांतनू, तुम्ही मला दुखावत आहात. शांतनू कठोर आवाजात म्हणाला. तू माझी बायको आहेस आणि तुला मी स्वतःपासून दूर जाऊ देणार नाही, समजलं? माही त्याला इतक्या रागात पाहून घाबरली. तिच्या छातीत धडधड वाटली. शांतनू रागाने तिच्या डोळ्यात पाहत होता. त्याने तिला अचानक जवळ ओढलं आणि रागाच्या भरात तिला जबरदस्तीने किस केलं. माहीला त्यात वेदना जाणवत होत्या. काही क्षणांनी शांतनूचा राग कमी झाला आणि त्याने तिला अलगद प्रेमाने चुंबन दिलं. इतक्यात त्याचा फोन वाजला आणि तो अचानक माहीपासून दूर झाला. तो कठोर आवाजात म्हणाला. मला सोडून जाण्याचा विचारही करू नकोस आणि रोनितपासून दूर राहा, नाहीतर तू अडचणीत सापडशील, समजलं? इतकं सांगून शांतनूने फोन उचलला आणि तिथून निघून गेला. माही हळू आवाजात पुटपुटली. मीही तुमच्यापासून दूर जायचं नाहीये शांतनू, पण तुमचं वागणं मला खूप दुखावत आहे. तुम्ही माझ्यावरचा विश्वास का गमावला? दरम्यान बाहेर येता शांतनूने फोन उचलला. हॅलो. तो फोन हॉस्पिटलमधून होता. दुसऱ्या बाजूने आवाज आला. तुमचे दादाजी शुद्धीवर आले आहेत. ते तुम्हालाच विचारत आहेत. ही बातमी ऐकून शांतनूचा जीव भांड्यात पडला. तो लगेच म्हणाला. मी आत्ताच येतो. तो लगेच कारमध्ये बसला आणि वेगाने हॉस्पिटलकडे निघाला. गाडी चालवत असताना त्याच्या मनात एक विचार चालू होता. मला दादाजींना सगळं खरं सांगायला हवं. निमा काय डाव खेळते तेही. तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला आणि दादाजींच्या वॉर्डमध्ये शिरला. पण समोर सोफ्यावर बसलेली निमा दिसताच त्याचे पाय जागीच थांबले. त्याला लगेच समजलं की तिने आधीच दादाजींचे कान भरले असतील. त्याने एक खोल श्वास घेतला आणि दादाजींकडे हलकसं हसत पाहिलं. दादाजी? आणि त्यावेळी रमणजींनी त्याचा आवाज ऐकून हळूच डोळे उघडले. शांतनू? शांतनू त्यांच्या जवळ बसला. मी आलोय दादाजी, तुमच्या जवळच आहे. रमणजींनीही खोल श्वास घेतला आणि म्हणाले. मला तुला काही सांगायचं आहे. शांतनू त्यांचा हात हातात घेत म्हणाला. दादाजी, आता काही बोलू नका. तुमची तब्येत अजून ठीक नाही.
रमणजी शांतपणे म्हणाले, मी ठीक आहे शांतनू, पण तुला माहीला सोडावं लागेल. ती तुझ्यासाठी योग्य नाही. शांतनू दचकला. दादाजी? रमणजी कठोर आवाजात म्हणाले, ती मुलगी तुझ्यासाठी योग्य नाही. तिला फक्त तुझ्या पैशांचा लालसा आहे. मी तुला आधीही सांगितलं होतं, पण तू माझं ऐकलं नाहीस. आता मात्र मी तुझं ऐकणार नाही. तू माहीला घटस्फोट दे. शांतनूने घरात सगळ्यांकडे पाहत शांतपणे म्हटलं, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी सगळं सांभाळेन. ज्याने काही चुकीचं केलं असेल तेही मी ठीक करून टाकेल. हे बोलताना त्याने नीमाकडे टोकदार नजरेनं पाहिलं. त्या शब्दांमध्ये तिच्यासाठी स्पष्ट इशारा होता. नीमा लगेचच मध्ये बोलली, कशी काय काळजी करू नये? पप्पांची ही अवस्था त्या माहीमुळेच झाली आहे आणि हे तुला चांगलंच ठाऊक आहे. मग तू माहीला घटस्फोट देण्याबाबत इतका का कचरतोयस शांतनू? शांतनू म्हणाला, नीमाजी, तुम्हाला दादाजींची अवस्था दिसत नाही का? तुम्ही त्यांना विनाकारण का भडकवत आहात? त्यांना आता शुद्ध आली आहे. त्यांना थोडा आराम करू द्या. नीमा थोड्या कडक आवाजात म्हणाली, मी काहीही करत नाहीये. मी फक्त इतकंच सांगते आहे की त्यांच्या या अवस्थेला माही जबाबदार आहे. शांतनूने दात घट्ट आवळले आणि राग दाबत म्हणाला, नीमाजी, मला चांगलं माहिती आहे की मला काय करायचं आहे. मला तुमच्या सल्ल्याची काहीच गरज नाही. माहीशी मी स्वतःच सामना करेन. नीमाने त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हलकंसं स्मित केलं. मग तिने आपल्या पर्समधून नवीन मोबाईल काढला आणि म्हणाली, पप्पा, मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. ती हळूच म्हणाली, का बरं? मी दादाजींना तो व्हिडिओ दाखवू नये? हां? हे ऐकताच शांतनूने लगेच तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि म्हणाला, त्याची काहीच गरज नाही. मी माहीला घटस्फोट देईन. नीमा मनातच विचार करू लागली, मी तर माही आणि रोनितचा व्हिडिओ दाखवणार होते आणि हा बिचारा तर असाच घाबरून गेला. मी तर अजून सांगितलंच नव्हतं की पप्पांना कोणता व्हिडिओ दाखवणार आहे. रमणजी म्हणाले, तुझा हा निर्णय अगदी बरोबर आहे. माही तुझ्यासाठी अजिबात योग्य मुलगी नाही. तिच्यापासून वेगळं हो आणि अशा मुलीशी लग्न कर जी खरोखर तुझ्यावर प्रेम करते. इतकं बोलताच रमणजींना जोराचा खोकला आला. शांतनू घाबरला. त्याने लगेच डॉक्टरांना बोलावलं आणि त्यांच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला, तुम्ही फक्त आराम करा. मी तुमचं म्हणणं नक्की पाळेन. तुम्ही आत्ताच कोमातून बाहेर आला आहात. कृपया आता विश्रांती घ्या. शांतनूने नीमाचा फोन तिच्या हातात परत देत म्हटलं, आता तुम्ही इथून जा. दादाजींची काळजी मी घेतो. नीमाने एक क्षण त्याच्याकडे पाहिलं आणि मग वॉर्डच्या बाहेर निघून गेली. तिच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. थोड्या वेळाने दादाजींची तब्येत स्थिर झाली. पुढचा दिवस. दुसऱ्या दिवशी शांतनू आपल्या ऑफिसमध्ये होता. तो खूप तणावाखाली होता. नीमा आता आधीपेक्षा जास्त धोकादायक झाली होती. तो मनात विचार करू लागला, नीमाला मला खूप सावधपणे हाताळावं लागेल, पण तिच्याकडून तो व्हिडिओ कसा मिळवू? इतक्या त्याचा असिस्टंट सुनील आत आला. त्याने शांतनूला चिंताग्रस्त आणि थोडा रागात पाहिलं. त्यानंतर तो म्हणाला, काय झालं सर? सगळं ठीक आहे ना? दादाजी आता कसे आहेत? शांतनू म्हणाला, सध्या ते ठीक आहेत, पण त्यांना कुठलाही ताण आला तर त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे आता आपल्याला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. हे ऐकून सुनील शांत झाला. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, सुनील, मी फक्त याच कारणाने चिंतेत नाहीये. नीमाकडे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी गंभीरला मारताना दिसतो. सुनील मोठ्याने म्हणाला, व्हिडिओ? कोणता व्हिडिओ? शांतनूने त्याला हळू बोलण्याचा इशारा केला. सुनील लगेच म्हणाला, सॉरी, म्हणजे तिच्या सांगण्यावरून कोणी तुमच्यावर नजर ठेवत होतं. शांतनूने मान हलवून होकार दिला. ही सगळी माझी चूक आहे.
मी तिला कमी लेखलं आणि पुरेसं लक्ष दिलं नाही. आता ती त्या व्हिडिओच्या आधारे मला ब्लॅकमेल करते आहे. ते म्हणते की मी माहीला घटस्फोट देऊन जियाशी लग्न करावं, नाहीतर तो व्हिडिओ पोलिसांना देईल. हे ऐकून सुनील शांतपणे खुर्चीत बसला. तो म्हणाला, याचा सरळ अर्थ असा आहे की तिला तुमच्या प्रॉपर्टी, बिझनेस आणि सगळ्यावर नियंत्रण मिळवायचं आहे. तुम्ही तिचं म्हणणं मान्य केलं तरी शेवटी तो ती व्हिडिओ पोलिसांना देईल आणि तुम्हाला जेलमध्ये पाठवेल. शांतनूने मान हलवून त्याच्या बोलण्याला दुजोरा दिला. सुनीलने विचारलं, मग तुमचं प्लॅन काय आहे? शांतनू म्हणाला, मला नीमाकडून तो व्हिडिओ मिळवायचा आहे आणि त्यासाठी मला जियाच्या जवळ जावं लागेल. जिया खूप चालाक आहे, पण ती भावनिकही आहे. तिला फसवणंही फार कठीण नाही. जर मी तिचं मन जिंकलं तर ती मला सांगेल की नीमाने खरा व्हिडिओ कुठे ठेवला आहे. सुनीलने विचारलं, आणि माही, तिचं काय? शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, काही दिवस मला माहीपासून दूर राहावं लागेल, जेणेकरून जियाला विश्वास बसेल की मी खरोखर तिच्यासाठी गंभीर आहे. मला माहीला घटस्फोट द्यावाच लागेल. सुनील काका तुम्हाला कधीच सोडणार नाहीत. ते तुमच्याकडे रडत रडत प्रश्न विचारतील. शांतनू म्हणाला, काहीही झालं तरी तिला हे मान्य करावंच लागेल. असं म्हणत म्हणत आता जवळजवळ 1 आठवडा उलटून गेला होता. माही आणि शांतनू यांच्यात झालेल्या भांडणानंतर शांतनू एकदाही घरी आला नव्हता. माहीचं मन आता पूर्णपणे तुटायला लागलं होतं. दररोज रात्री ती जेवण बनवत असे, या आशेने की कदाचित दरवाजावर टकटक होईल, शांतनू आत येईल आणि दोघं मिळून जेवतील. पण तसं कधीच झालं नाही. शांतनूने एकदाही तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही. माहीनेही त्याला एकदाही फोन केला नाही. पण इतके दिवस झाल्यावर आता माहीच्या संयमाचा बांध तुटला. तिने आपला पर्स उचलला आणि फोन हातात घेतला. ती स्वतःशीच म्हणाली, आता मला जयस्वाल मॅन्शनमध्ये जाऊन शांतनूशी बोलायलाच हवं. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या तरच बरं होईल. ती घराबाहेर पडणार इतक्यात तिचा फोन वाजू लागला. तिने फोन पाहिला तर स्क्रीनवर रुपलचं नाव दिसत होतं. माही म्हणाली, हॅलो. रुपलने घाईघाईने विचारलं, तू सोशल मीडियावर काही पाहिलंस का? माहीने आश्चर्याने विचारलं, नाही का, काय झालं? रुपल म्हणाली, आज शांतनू आणि जिया एकत्र एका रेस्टॉरंटमध्ये दिसले. दोघेही कपलसारखे एकमेकांचा हात धरून बाहेर येत होते. हे ऐकताच माहीचं हृदय एका क्षणासाठी थांबल्यासारखं झालं. काय? ती थरथरत्या आवाजात म्हणाली. रुपल पुढे म्हणाली, एका रिपोर्टरने त्यांना विचारलं की तुम्ही दोघं रिलेशनमध्ये आहात का? तेव्हा जियाने होकार दिला आणि असंही सांगितलं की ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. माही, हे खरं आहे का? शांतनू तुला घटस्फोट देणार आहे का? माही पूर्णपणे शांत झाली. तिच्याकडे या प्रश्नाचं एकही उत्तर नव्हतं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते पुटपुटले, हे कसं शक्य आहे? शांतनू तर जियाचा तिरस्कार करतात, मग तिच्याशी लग्न कसं करू शकतात? रुपल म्हणाली, माही, तू माझं ऐकते आहेस ना? आर यू देअर? माहीने हळू आवाजात उत्तर दिलं, मी तुला नंतर फोन करते. तिच्या थरथरणाऱ्या हातांनी माहीने सोशल मीडिया उघडलं. न्यूजमध्ये शांतनू आणि जियाचे फोटो दिसत होते. दोघेही हातात हात घालून रेस्टॉरंटमधून बाहेर येताना. आणि हेडलाईन्स होती, शांतनू आणि जिया लवकरच लग्न करणार. माहीने आपले अश्रू पुसले आणि ठामपणे म्हणाली, हे खरं असूच शकत नाही. मला शांतनूशी बोलायलाच हवं. ती लगेच घराबाहेर पडली. तिच्या मनात हजारो प्रश्न घोंगावत होते. ती थेट जयस्वाल मेन्शनकडे निघाली. दुसरीकडे शांतनूही त्या बातम्या पाहत होता. त्याला अचानक काळजी वाटू लागली. जर माही मॅन्शनमध्ये पोहोचली तर तिचा सामना दादाजींशी होईल
आणि परिस्थिती अजून बिघडू शकते. तो स्वतःशीच म्हणाला, मी असं कधीच होऊ देणार नाही. मला माहीला मॅन्शनपर्यंत पोहोचवण्यापासून थांबवायलाच हवं. असं म्हणत तो घाईघाईने कारमध्ये बसला आणि निघून गेला. जायस्वाल मेन्शन. दरम्यान माही जायस्वाल मेन्शनमध्ये पोहोचली. तिला वाटलं होतं की तिथे शांतनू भेटेल, पण तिचा सामना नीमा आणि जिया यांच्याशी झाला. दोघे आपापसात बोलत हसत होत्या. माहीला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरील हसू गायब झालं. जिया तिरस्काराने म्हणाली, माही, तू इथे काय करतेस? तुला इथे येण्याची परवानगी नाही. लगेच इथून निघून जा. माहीने रागाने तिच्याकडे पाहत उत्तर दिलं, हे माझ्या नवऱ्याचं घर आहे. इथे येण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी इथे येईन. जिया उपहासाने हसत म्हणाली, तुझं लग्न आता टिकणार तरी कुठे आहे? लवकरच सगळं संपेल. आता शांतनूच्या आयुष्यात मी आहे. या घरात तुझ्यासाठी आता काहीच जागा नाही. बाहेर निघ. माही ठामपणे म्हणाली, मी इथे माझ्या नवऱ्याला शांतनूला भेटायला आले आहे. त्यांना भेटल्याशिवाय मी इथून जाणार नाही. तेवढ्यात नीमा मध्येच ओरडली, पप्पांना आत्ताच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळालाय. तुला पाहून त्यांची तब्येत बिघडली तर परिस्थिती आणखी वाईट होण्याआधी इथून निघून जा माही. माहीने पुन्हा ठाम आवाजात सांगितलं, मी शांतनूची पत्नी आहे. मला इथे येण्याचा आणि दादाजींना भेटण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर ते माझ्यावर नाराज असतील तर मी त्यांच्याशी बोलून घेईन. तुम्ही मला थांबवू शकत नाही. तेवढ्यात अचानक शांतनू तिथे आला आणि जोरात ओरडला, माही. सगळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. शांतनू खूप वेगाने कार चालवत तिथे आला होता. त्याला पाहताच माहींच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. ती हळू आवाजात म्हणाली, मी तुम्हाला भेटायला आले आहे शांतनू. शांतनू म्हणाला, तू मला फोन करू शकली असतीस. माहीने ओलसर डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत उत्तर दिलं, खरंच, जसं तुम्ही माझे फोन उचलता तसं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. शांतनू पुढे जाऊन तिला मिठीत घ्यावं, तिचे अश्रू पुसावेत असं त्याला मनापासून वाटत होतं. पण नीमा आणि जिया तिथे उभ्या असल्यामुळे तो स्वतःला थांबवून उभा राहिला. शांतनू म्हणाला, तुला माहिती आहे ना, दादाजी अजून पूर्णपणे बरे झालेले नाहीत. तुला पाहिल्यावर त्यांची तब्येत अजून बिघडू शकते. तुला इथे येऊ नये होतं. शांतनूची इच्छा होती की माही तिथून निघून जावी, जेणेकरून कुठलाही तमाशा होणार नाही. माही ठामपणे म्हणाली, मी इथून कुठेही जाणार नाही. जिया इथे राहू शकते तर मी का नाही? मी या घराची सून आहे आणि दादाजींची काळजी घेणं हे माझं कर्तव्य आहे. शांतनूने भुवया उंचावत माहीचा हात घट्ट पकडला आणि म्हणाला, तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? ते तुझ्यावर खूप रागावलेले आहेत. तू आत्ता माझ्यासोबत इथून निघत आहेस. माहीने आपला हात सोडून घेतला आणि म्हणाली, मी इथून कुठेही जाणार नाही. ते माझ्यावर रागावले असतील तर मी त्यांना समजावेन. मी त्यांना सगळं स्पष्ट सांगेन. त्यानंतर ते माझ्यावर रागवणार नाहीत. शांतनू थोड्या मवाळ आवाजात म्हणाला, माही, समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता दादाजींना कोणताही ताण सहन होणार नाही. तुला पाहून परिस्थिती अजून बिघडू शकते. माही काही बोलण्याआधीच नीमा पुढे आली आणि रागाने म्हणाली, तू तिच्याशी बोलत का बसलायस? हिला इथून बाहेर काढ, नाहीतर मी काय करू शकते ते दाखवावं लागेल. हे ऐकून शांतनूने दात घट्ट दाबले आणि नीमाकडे कटाक्ष टाकला. तो माहीकडे वळून म्हणाला, माही, आता तू इथून निघ. माही ठाम आवाजात म्हणाली, मी दादाजींशी बोलल्याशिवाय इथून जाणार नाही. असं म्हणत ती रमणजींच्या खोलीकडे चालू लागली. पण अचानक तिला चक्कर आली आणि ती जमिनीवर कोसळली. शांतनू घाईने तिच्याकडे धावला आणि तिला आपल्या बाहुपाशात घेत म्हणाला, माही, माही, काय झालं? तू ठीक आहेस ना? डोळे उघड.
पण माही बेशुद्ध झाली होती. शांतनूने तिला उचलून घेतलं आणि पटकन मॅन्शनमधून बाहेर निघून गेला. जिया मागून ओरडली, शांतनू थांब. तीही त्यांच्या मागे धावू लागली, पण नीमाने तिचा हात पकडला. जिया चिडून म्हणाली, तुम्ही मला का थांबवलं? तुम्हाला दिसत नाही का? मला खात्री आहे शांतनूच्या मनात अजूनही माहीसाठी भावना आहेत. नीमा हलकसं हसत म्हणाली, तू उगाच चिंता करते जिया. शांतनू तुझाच आहे आणि तुझाच राहील. शेवटी तो तुझ्याकडेच परत येईल. माझ्यावर विश्वास ठेव. जिया पुढे काही बोलणार इतक्यात त्यांना रमणजींचा तीक्ष्ण आवाज ऐकू आला. त्यांनी पाहिलं की रमणजी काठीचा आधार घेत बाहेर येत होते. ते येताच त्यांनी विचारलं, शांतनू आला आहे का? नीमा लगेच म्हणाली, हो तो आला होता, पण ऑफिसमधून तातडीचा फोन आला म्हणून त्याला जावं लागलं. रमणजींनी खोल श्वास घेत म्हणाले, ठीक आहे, तो परत आला की त्याला माझ्याकडे पाठव. असं म्हणत ते पुन्हा आपल्या खोलीत गेले. ते गेल्यानंतर जिया लगेच म्हणाली, तुम्ही दादाजींना का नाही सांगितलं की माही इथे येऊन तमाशा करत होती, त्यामुळे ते तिचा अजून तिरस्कार करतील? नीमा शांतपणे म्हणाली, त्याची काही गरज नाही. ते आधीच माहीचा तिरस्कार करतात. आता ते शांतनूलाही लग्न टिकू देणार नाहीत. जिया चिंताग्रस्तपणे म्हणाली, पण शांतनूचं काय आंटी? तो अजूनही माहीवर प्रेम करतो ना? नीमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत सांगितलं, जिया तू खूप जास्त विचार करते. शांतनूला माहीवर कितीही प्रेम असलं तरी त्याला तिला सोडवावंच लागेल. तो कधीही दादाजींच्या इच्छेविरुद्ध जाणार नाही. जिया हळू आवाजात म्हणाली, कदाचित तुम्ही बरोबर म्हणत आहात. नीमा म्हणाली, आता तू घरी जा आणि सगळं माझ्यावर सोड. जिया तिथून निघून गेली आणि नीमाने सुटकेचा निश्वास टाकला. हॉस्पिटलमध्ये शांतनूने माहीला तातडीने एमर्जन्सीमध्ये दाखल केलं आणि तो खोलीबाहेर अस्वस्थपणे फिरत राहिला. त्याच्या मनात हजारो प्रश्न होते. माही अचानक अशी बेशुद्ध का झाली? थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. शांतनू लगेच त्यांच्या जवळ गेला. तो घाईने विचारू लागला, डॉक्टर माही कशी आहे? डॉक्टरांनी डोकं हलवत सांगितलं, त्यांचा ब्लड शुगर लेव्हल खूपच कमी झाला आहे. असं वाटते की त्यांनी अनेक दिवस काहीही खाल्लेलं नाही. तुम्हाला याबद्दल काहीच माहिती नव्हतं का? शांतनू म्हणाला, काय? त्यावेळी डॉक्टर म्हणाले, तुम्हाला त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल. काही काळापूर्वीच त्यांचा गर्भपात झाला आहे. जखमा भरल्या असल्या तरी त्यांचे शरीर अजूनही खूप कमकुवत आहेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारच्या विश्रांतीची गरज आहे. जर त्यांनी अशाच प्रकारे आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, मी तिची काळजी घेईन. त्याला आता खूप अपराधी वाटत होतं. त्याने माहीकडे खूप दुर्लक्ष केलं होतं. डॉक्टर म्हणाले, थोड्या वेळात आम्ही त्यांना वॉर्डमध्ये हलवतो. शांतनू बाहेरच बसून राहिला. तो अशा परिस्थितीत अडकला होता की जिथे त्याला माही किंवा दादाजी यांच्यातून कोणाला तरी निवडावं लागणार होतं. त्याला दोघांनाही गमवायचं नव्हतं आणि नीमाने जिंकावं असंही त्याला वाटत नव्हतं. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो पुटपुटला, माहीच्या भल्यासाठी मला तिला दूर जाऊ द्यावंच लागेल. आणि दुसरीकडे अंतरा तिच्या कामात व्यस्त होती. तिने आपल्या फॅशन हाऊसच्या सर्व समस्या सोडवल्या होत्या. अंतरा मनात विचार करू लागली, आता सगळी कामं संपली आहेत तर आजची रात्र का नाही एन्जॉय करायची? असं ठरवून ती एका बारमध्ये पोहोचली आणि काउंटरजवळ जाऊन बसली. तिने बारटेंडरला ऑर्डर देत थोड्या मोठ्या आवाजात म्हटलं, एक स्कॉच. बारटेंडरने तिच्यासमोर स्कॉचचा ग्लास ठेवला. तिच्या मागे बसलेल्या एका माणसाने तिच्याकडे वळत विचारलं, म्हणजे तुम्हालाही स्कॉच आवडते का?
त्या आवाजाकडे वळून पाहिल्यावर अंतरा काही क्षण त्याच्याकडे पाहतच राहिली. तो माणूस खूप देखणा होता. त्याचे निळे डोळे, गोरा रंग आणि उंच बांधा अंतराला आपल्याकडे खेचत होते. त्याने साधा शर्ट आणि जीन्स घातलं होतं. अंतरा मनात म्हणाली, हा किती देखणा आहे. ती हसत म्हणाली, हो, मी जेव्हा इथे येते तेव्हा मी नेहमी स्कॉचच ऑर्डर करते. तो माणूस म्हणाला, म्हणजे तुम्ही इथे नेहमी येता? अंतरा म्हणाली, हो, इथे आल्यावर मला वाटतं की मी या जगात एकटी नाही. तो पुन्हा म्हणाला, म्हणजे तुम्ही एकटे आहात. आताच तुम्ही असं म्हणालात. अंतरा उत्तरली, तसं नाही, माझा भाऊ आणि वहिनी आहेत, ते दिल्लीमध्ये राहतात. मीही आता तिकडे शिफ्ट होण्याचा विचार करते. तो म्हणाला, दिल्ली. अंतरा म्हणाली, मी अंतरा शर्मा. तिने त्याच्याकडे हात पुढे केला. त्या माणसाने हात मिळवत सांगितलं, वियान कपूर. अंतराचे डोळे मोठे झाले. तुम्ही त्या प्रसिद्ध कपूर कुटुंबातील एक नाही ना? ते खूप प्रसिद्ध आहेत. वियान हलके हसत म्हणाला, मला वाटतं तुम्हाला माझ्या कुटुंबात खूप रस आहे. अंतरा थोडी लाजली. नाही, तसं काही नाही, फक्त उत्सुकता होती. तुम्हाला भेटून आनंद झाला. तुम्ही इथे काही कामासाठी आला आहात का? वियान म्हणाला, हो, उद्या संध्याकाळी शाह हॉलमध्ये एक ऑक्शन आहे, ते अटेंड करण्यासाठी आलो आहे. तुम्हाला माझ्यासोबत तिथे यायला आवडेल का? त्यानंतर अंतराच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं. त्याच्यासोबत जाण्याच्या विचारानेच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. नक्कीच, मी तुमच्यासोबत येईन. वियानने आपलं बिझनेस कार्ड काढून तिच्याकडे देत म्हटलं, हा माझा कार्ड. तुम्ही कधीही मला संपर्क करू शकता. बिल भरून तो उठला आणि अंतराकडे पाहत हसत म्हणाला, तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. माझा असिस्टंट तुम्हाला उद्या संपर्क करेल. अंतरा म्हणाली, इतक्या लवकर जात आहात? अजून एक ड्रिंक माझ्याकडून? वियान म्हणाला, उद्या माझी खूप महत्त्वाची मीटिंग आहे, मला निघावं लागेल. अंतरा हलकंसं हसत म्हणाली, फक्त एक ड्रिंक? वियान तिच्याकडे पाहू लागला. तिच्या नजरेत एक वेगळंच आकर्षण होतं. शेवटी तो पुन्हा बसला आणि ड्रिंकसाठी होकार दिला. दोघांनी आणखी एक ड्रिंक घेतलं. अंतरा त्याच्याकडे हळू आकर्षित होत असल्याचं वियानला स्पष्ट जाणवत होतं. अंतराच्या डोळ्यात ते साफ दिसत होतं आणि वियानलाही तिचं सौंदर्य खूप मोहक वाटत होतं. तो तिच्या जवळ येत हळू आवाजात म्हणाला, माझ्याकडे यापेक्षाही एक चांगला प्लॅन आहे. तुम्ही माझ्यासोबत याल का? त्याने हलकेच तिच्या पाठीवरती हात फिरवला. त्या स्पर्शाने अंतराच्या अंगावर शहारे आले. त्याच्यासोबत थोडा वेळ घालवणं तिला योग्य वाटलं. अंतरा म्हणाली, ठीक आहे. वियाने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि दोघे बारमधून बाहेर पडले. काही वेळातच ते एका महागडे हॉटेलच्या मोठ्या खोलीत पोहोचले. वियाने तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यात पाहत म्हटलं, तुझ्यासारख्या सुंदर मुलीसोबत आजची रात्र खास बनवावी असं वाटतंय. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.